न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। रुग्णालये ही लोकांच्या आरोग्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी असतात, पण कधी कधी तेथे देखील काही मंडळी बिझनेस करण्यासाठी बसतात। त्यामुळे माणसाच्या जीवाचा मात्र खेळ होतो। अनेकदा तेथे वेळेवर उपचार न मिळाल्याने लोकांनी आपले प्राण गमावल्याच्या घटना देखील ऐकायला मिळाल्या आहेत। सध्या सोशल मीडियावर या संबंधित एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, जो काळीज पिवळटून टाकणारा आहे। या व्हिडिओत एक गर्भवती महिला हातगाडीवर कळवळताना दिसते आणि एक व्यक्ती तिला कुठेतरी घेऊन जाण्यासाठी जीवाचा आकातान प्रयत्न करतोय। तो या महिलेला हातगाडीवरून घेऊन जात आहे। खरं तर ही महिला गरोदर आहे आणि तिचा प्रसूती काळ जवळ आल्यानंतर तिचा नवरा तिला हातगाडीवरून ढकलत रस्त्यावरून पळत आहे। मध्य प्रदेशातील रतलाम मधील ही संपूर्ण घटना आहे, जी संपूर्ण व्यवस्थेच्या बेजबाबदारपणावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। या गर्भवती महिलेला वेळेवर योग्य वैद्यकीय मदत मिळाली नाही। यूनिक एजुकेशन सोसाइटी डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज के 10वें वर्धापन के अवसर पर नर्सरी एलकेजी यूकेजी एडमिशन पर अब 3000 रुपए का डिस्काउंट। इतना ही नहीं बल्कि ग्रेड 1 और ग्रेड 2 के एडमिशन पर 5000 रुपए की छूट। परिणामी तिच्या नवजात बाळाचा दुर्दैवी अंत झाला। सैलाना येथील कालिका माता मंदिर रोडवरील कृष्णा ग्वाला आणि त्याची पत्नी नीतू आपल्या पहिल्या बाळाच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत होते। 23 मार्चच्या सकाळी 9 वाजता नीलूला प्रसूती संबंधी वेदना सुरू झाल्या। कृष्णाने तातडीने तिला सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी नेले। तिथे ड्युटीवर असलेला नर्स चेतना चारेल यांनी तपासणीनंतर सांगितले की डिलिव्हरीला अजून 2-3 दिवस बाकी आहेत आणि तिला परत पाठवले। रात्री साधारण 1 वाजण्याच्या सुमारास नीतूच्या वेदना अधिक तीव्र झाल्या। कृष्णाने पुन्हा तिला रुग्णालयात नेले। यावेळी नर्स गायत्री पाटीलदार ड्युटीवर होत्या। त्यांनी तपासून सांगितले की अजून 15 तास लागतील, त्यामुळे तिला घरीच न्यावे। निराश होऊन कृष्णा पुन्हा घरी गेला। सुमारे 1 तासानंतर नीलूला असहाय्य वेदना होऊ लागल्या। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कृष्णाने लगेचच तिला हातगाडीवर झोपवल्याने रुग्णालयाच्या दिशेने वेगाने धावू लागला। पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं। वाटेतच महिलेची प्रसूती झाली आणि जेव्हा कृष्णा रात्री 3 वाजता रुग्णालयात पोहोचला तेव्हा बाळाचे पाय बाहेर आले होते, पण डोकं अजूनही आईच्या गर्भात अडकले होते। नर्सने प्रसूती पूर्ण केली, पण बाळाला वाचवता आले नाही। यूनिक एजुकेशन सोसाइटी डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज के 10वें वर्धापन के अवसर पर नर्सरी एलकेजी यूकेजी एडमिशन पर अब 3000 रुपए का डिस्काउंट। इतना ही नहीं बल्कि ग्रेड 1 और ग्रेड 2 के एडमिशन पर 5000 रुपए की छूट।